शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, वाढणार तर कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच नम्रची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो आपल्या महा हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। गेल्या 2 वर्षात राजकीय नेते व कांदा व्यापाऱ्यांचा या खरेदीत हस्तक्षेप वाढला आहे। नाफेड आणि एनसीएफच्या आणि एकंदरीत एनसीएफने खरेदी केलेला कांदा दिल्लीत किती पाठवला असे विचारले असता माहिती दिल्ली कार्यालयाकडे असते असे सांगून बोलवण्याचे टाळले। मात्र दिल्लीत कांदा विक्रीत गैरव्यवहार होत आहे। यावर त्यांनी दिल्लीत कांदाच पाठवला नाही अशी धक्कादायक माहिती दिली, तर दिल्लीत शीतगृहात कांदा साठवला आहे, त्यामुळे कोंब येण्याचा प्रश्नच नाही असे सांगत सारवासारव केली। मात्र दिल्लीत निकृष्ट कोंब फुटेली कांदा कसा विकला जातोय असे विचारतात बोलणे टाळले। त्यामुळे या ठिकाणी विकला जातोय असे विचारताच बोलणे टाळले। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय बाळगला आहे। एकंदरीत गेल्या 2 वर्षात राजकीय नेते व कांदा व्यापाऱ्यांचा या खरेदीत हस्तक्षेप वाढला। त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश व बिहार राज्यात काही भांडवलदारांनी भर पडली। जिल्ह्यातील ठराविक राजकीय नेते व्यापाऱ्यांनी भांडवलशाहीचा वापर करून एकीकडे एनसीएफ व दुसरीकडे नाफेड अशा 2 ठिकाणी वेगवेगळ्या महासंघाच्या माध्यमातून खरेदी केली, त्यात मोठा गोंधळ आहे। आता कांद्याची रिकव्हरी देण्याची वेळ आली असता गुणवत्ता तर नाहीच, मात्र खराब कांदा पाठवण्यात आला तर कांदा शिल्लक नसल्याने काही महासंघ खरीप लाल कांदाही पाठवत असल्याचं समोर आले। धन्यवाद।